नमस्तस्यै 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 नमो नमः। तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी, हे तूच दुर्गा तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी, सारा संसार चालतो माय अंबेच्या नावानी। माय भवानी 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 माय भवानी। शक्ती तू या जगाची बुद्धिदाता ग, आदिशक्ती तू या जगाची बुद्धिदाता ग, तुझ्या चरणी ते कवितो आई माता ग, तुझ्या चरणी ते कवितो आई माता ग। हो सूर्य चंद्र सारे तारे गंध फुलांचा वारे, गात आहे तुझीच महिमा भक्त जन हे सारे, कणा कणात तू मन मनात तू आई अंबे गमावली उधो। माय भवानी माय भवानी माय भवानी माय भवानी मी ह्या बारव्यात पोहून दाखवेन। आजपर्यंत पुजारी शिवून ज्याने कोणी तो बाराव पोहायचा प्रयत्न केला तो मरण पावला। उदो अंबाबाईचा उदो एकविराईचा, उदो आदिशक्तीचा उदो रेणुकाईचा, उदो तुळजा भवानीचा उदो आदि मायेचा। उभ्या रात्री काय करतोय निकेत? गौरी, आपण ज्या ठिकाणी पोहण्याचा सराव करतोय ती जागाच चुकतीये। म्हणजे ही नदी पिंप हौद ह्यात आणि बारवेत तेवढंच अंतर आहे जेवढं काळ्या आणि पांढऱ्या रंगात आहे। तू बारव पोहायचं चॅलेंज घेतलेस ना, मग पोहण्याचा सराव सुद्धा बारवेतच करायला हवाय। अरे पण कसं शक्य आहे, मला तिथे प्रवेशच नाहीये। मी गेले ना तिथे सगळे गावकरी हाकलून देतील मला। ते काही असो, दिवसा नाही जमलं तर आपण रात्री बारव गाठू, पण पोहण्याचा सराव बारवेतच करायला हवा। तू तयार आहेस ना? हो। अरे दोघं इथे काय करताय? काय करताय इथे? हा कशा? चल उठ, चल उठ, घे ना। थांबा रे, थांबा म्हणाला ना। कुठे थांबा, थांबा।
माफ करा राजगुरू, एवढ्या रात्री यावं लागलं. बारव्याजवळ ती मुलगी आणि सरपंचबाईंचा मुलगा आले होते. आम्हाला बघितलं आणि पळून गेले ते. तुझ्यासारख्या खालच्या दर्जाच्या माणसाच्या घरी माझ्यासारखेचे पाय लागले. धन्य झालास तू सदू कुंभार. तुझी पोरगी माझा पिछा सोडत नाहीये, ती सोडणार पण नाही मरेपर्यंत. कारण हिच्या नसांमध्ये तुझ्यासारख्याचं रक्त नाहीये सदू कुंभार. आणि तू साधी सुधी मुलगी नाहीयेस, माझ्या घराण्याची वंशज आहेस, माझ्या सख्या लहान भावाची मुलगी. तो आला होता त्याच्या अवैध प्रेमासोबत आणि प्रेमातून झालेल्या चुकीला घेऊन, म्हणजे तुला घेऊन. आम्ही उच्चभ्रू अंतरिक्षा देवीचे उपासक आणि आमची होणारी सून एका नीचस्थानी असलेली. अरे कसं मान्य होईल हे? पण मी त्याला म्हणालो मान्य आहे मला हे. तो गेला लग्न सामग्री आणण्यासाठी आणि मी त्याच्या मागावर माझ्या शिष्याला पाठवलं त्याचा काळ म्हणून. मग मी बाळाला माझ्या कडेवर घेतलं, म्हणजे तुला. तुझी आई अंतरिक्षा देवीच्या भक्तीत लीन झाली होती, तिने डोळे मिटले होते आणि या संधीचा फायदा घेऊन मी तुला त्या कुंडात फेकून देणार होतो तडफडत मरण्यासाठी. आणि अशातच मी देवीच्या त्रिशूळाने तुझ्या आईचा वध केला. पण तू जिवंत राहिलीस कारण नियती होती ना तुझ्या बाजूने. पाठवलं तिने सदू आणि त्याच्या बायकोला तुझ्या मदतीला, तुझा जीव वाचवायला. सदू आणि त्याच्या बायकोने तुला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच, लवकरच मिळणार. तुला सुद्धा तुझ्या आईसारखं कुंडात बुडवून मारलं पाहिजे होतं. चूक झाली माझी, पण आता नाही होणार. मी त्या दिवसाची वाट बघतोय. तुझ्या आईसारखा तुझा बळी घेईन तेव्हा माझं मस्तक शांत होईल.
दासू, ही पोरगी 12व मध्ये बुडून मेलीच पाहिजे. सामदाम सगळं झालं, आता तिला दंड दिलाच पाहिजे. समजलं? जा. चला लवकर. काय झालं? अहो गौरी कशी तरी करते बघा ना लवकर. चला लवकर. काय झालं? डॉक्टरला बोलवलं. चक्कर आलं झालंय तिला. चालायचं काहीतरी कशी तरी करते बघ. हो काय कळत नाही. चक्कर येऊन पडले आणि तापच चढलं. जरा बाजूला, मी बघतो. खूप ताप आहे. 1 आठवडा पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. 3 दिवस. 3 दिवसात बघायचं. होशील पोरी. आता विश्रांती घे. मी डिस्पेन्सरीला जाऊन औषधं पाठवून देईन. त्या पुजाऱ्याला आणि पाटलाला सांग, गौरी येणार नाहीत. अनिकेत, कोणालाही काही सांगायची गरज नाहीये. असा दिवस ठरलाय. त्या दिवसाला मी सूर मारणार म्हणजे मारणार. अरे ऐक बाबा माझं. वाटत फायर. दादा काय करताय? ऐक ना माझं. आमची पोरगी नाही तर आता आमचा हक्कच नाही राहिला का तुझ्यावर? दादा मला माफ करता. तुम्ही माझे आई बाबा आहात आणि नेहमी राहणार आहात. मला माफ करा. मी आजपर्यंत तुमच्या अपमानाचा सूड घेत होते. पण आता मला आता माझ्या आईच्या खुन्याला सोडायचं नाहीये. मी एक आई गमावली. त्या आईला मला सन्मानाने परत गावात आणायचंय. मी तिला सन्मानाने गावात परत आणणार. तसं केलं नाही ना मी तर तुमची मुलगी म्हणून घ्यायची माझी लायकी नाही. असं होऊ दे. मला जावं लागेल. आई आई
आजपर्यंत जर कुणाचं मन दुखावलं असेल, मला चुकून त्रास दिला असेल, तर मला माफ कर. माझ्यामुळे आईला, दादांना, कृष्णाला कधी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस. मी तुला साकडं घालते आई. मला उद्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद द्या. तुझ्या नजरेत पडेल असं काम कधीही केलं नाही, कधी कोणालाही त्रास दिला नाही. आज मला तुझ्या मदतीची गरज आहे माते. माझी उद्याची परीक्षा आहे, हे तुझंच काम आहे असं समज. मला आशीर्वाद दे माते, मला आशीर्वाद दे. मला यशस्वी कर. माझा देह मी तुझ्याच शरणी ठेवते. मला यशस्वी कर माते, मला यशस्वी कर. मला यशस्वी कर, मला यशस्वी कर माते, मला यशस्वी कर. काय घाबरलीस? कशासाठी? इंदुमती, तुला काय वाटतं ती मुलगी 12व्यावर येईल? अशक्य. मला नाही वाटत तसं काही होईल. इथे काही अशक्य नसतं. सरपंच इंदुमती, तुमच्या पापाचा घाडा आता भरला आहे. शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा आता, समजलं?